नमस्कार, मी आशुतोष टिळक, वीकली व्ह्यूज बाय आशुतोष या माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आर्थिक शब्दांची सोपी व्याख्या या सिरीजमध्ये, या प्लेलिस्टमध्ये, या सिरीजमध्ये आजचा शब्द आहे, या आठवड्याचा शब्द आहे स्टॅग. थोडंसं तुम्हाला विचित्र वाटेल की हे काय आहे आशुतोष, स्टॅग म्हणजे हरण काय संबंध काय मार्केटशी असतो. माझ्या स्वागत 2024 या वर्षाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये थोडासा मी त्याचा उल्लेख पण केला होता, पण त्याचा अर्थ जेव्हा मी अधिक शोधायला गेलो तेव्हा थोडासा मला अधिक व्यापक सापडला. स्टॅग म्हणजे असे इन्व्हेस्टर, स्टॅग म्हणजे असे गुंतवणूकदार जे एखाद्या संधीच्या शोधात असतात. एखादी विशेष संधी ज्या वेळेला येते त्यावेळेला ते त्या गुंतवणुकीचा ऑप्शन घेतात आणि बऱ्यापैकी वेळेला हा IPO असतो. स्टॅग म्हणजे मोस्टली IPOच, त्याच्यामुळे रिलेटेड याला IPOशी धरलं जातं. काही सिच्युएशनमध्ये याला म्हणजे डिस्ट्रेस सिच्युएशनशी नाही कम्पेअर करता येतात, कारण डिस्ट्रेस सिच्युएशनला ब्लॅक स्वान इव्हेंट असं म्हणतात, की ज्या वेळेला तुम्ही एक ब्लॅक स्वान, एक एक्स्ट्रीम इव्हेंट ज्या वेळेला उभा राहतो तो वेगळा, म्हणजे त्याचा पण एक आपण वेगळा शब्द करू. स्टॅगचा अर्थ काय? स्टॅग म्हणजे असे गुंतवणूकदार जे बुल किंवा बियर करत नाहीत, तर एखाद्या विशेष सिच्युएशन नाही म्हणतात त्याला, एक आलेली अपॉर्च्युनिटी, एक आलेली संधी ज्या वेळेला येते त्याचा वापर करतात आणि त्यामधून पैसे कमवतात. बुल आणि बियर ही दोन माणसं सेकंडरी टर्ममध्ये असतील. गंमत म्हणून सांगतो, नवीन IPO आला आहे आणि तुमच्या असं लक्षात येतं की हा जो IPO आहे ना तो ओव्हर प्राइस्ड आहे, तुम्हाला त्याच्यात काही करता येत नाही. तुमच्याकडे नसलेले शेअर तुम्ही सेल करू शकत नाही. लिस्टिंगच्या दिवशी शेअर तेच जण सेल करतात ज्यांच्याकडे ऑलरेडी शेअर असतात. आणि म्हणून अशा वेळेला हे जे स्टॅग असतात ना, हे ते शेअर IPO मध्ये खरेदी करतात. किंवा कधी कधी सिच्युएशन अशी तयार होते की कोणाला तरी एखादा पैसे पाहिजे असतात, अपॉर्च्युनिटी येते मार्केटमध्ये, कोणाला तरी एक पैसा पाहिजे असतो किंवा मार्केटमध्ये रिटर्न्स फार हाय गेलेले असतात. बेस्ट एक्झाम्पल, अपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर आलेली आहे, तुमच्याकडे पैसा आहे, एखाद्या कंपनीला पैशाची गरज आहे. ब्लॅक स्वान म्हणजे हिस्टॉरिक, ज्याचं टेल येते, की जेव्हा हिस्टॉरिक एकदा येतो, 100 वर्षात एकदा येतो, त्याला ब्लॅक स्वान म्हणायचं. पण रेग्युलर येणाऱ्या अपॉर्च्युनिटीला कॅच करणारे इन्व्हेस्टर हे बुल नसतात, दे आर नॉट बुल. कारण मोस्ट ऑफ द टाइम असे गुंतवणूकदार, असे आलेल्या संधीला कॅच करणारी माणसं हे खरेदीदार असतात, ज्यांना माहीत असतं टाईमची रिस्क कशी घ्यायची असते. प्राइसची रिस्क घेणारे बुल आणि बेअर असतात, पण टाईमच्या वेळेला ज्याला पैसा द्यायचा असतो ना, तो असतो स्टॅग. इंटेलिजंट त्या एकाच्यामध्ये हरणाचं आहे की हे वेळ आहे चला पळा, वेळ आलेली आहे भळा धावा, वेळ आहे थांबा जेव्हा, याच्यामध्ये हे त्याच्या स्वभावाचा वापर केला आणि याला म्हणलं स्टॅग. IPO. आणि खरं तर 2023 मध्ये हा शब्द घ्यायला पाहिजे होता असं आहे, परंतु बातम्या वाचल्या आणि असं लक्षात आलं की टाटा ग्रुपचे 4 IPO येत आहेत. 2024 मध्ये टाटा ग्रुपचे 4 IPO येत आहेत. टाटा प्ले येतो आहे, टाटा ऑटोकॉम्प येतो आहे, टाटा कॅपिटल येतो आहे, आणि एक चौथं नाव मला अजून नाही आहे लक्षात फारसं, पण आहे. असे 3-4 आहेत कंपन्या टाटा ग्रुपच्या. सो 2024 मध्ये पण स्टॅग्स तगडे दिसणार आहेत असं दिसतं आहे. सो दॅट्स ओके. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.